शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. सह्याद्रीच्या संगतीने, सह्याद्रीच्या संगतीने साहित्य दीप उजाळूया. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत मुलाखतींची एक विशेष मालिका शब्दांच्या वाटेवर. आणि या शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमाची मी निवेदिका पूनम चांदोरकर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राला मराठी भाषेला खूप मोठी परंपरा लाभली आहे. मराठी भाषा ही केवळ साहित्यापुरती मर्यादित नाही आहे, तर ती लोकजीवन, लोककलेत आणि शाहिरी परंपरेतही तितक्याच ताकदीने व्यक्त होते. कारण शाहिरी परंपरा हे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं, परंपरेचं एक जिवंत असं लक्षण आहे. समाज जागृतीचं, समाज प्रबोधनाचं ते एक प्रभावी माध्यम आहे. आणि म्हणूनच शब्दांच्या वाटेवरच्या या आजच्या भागात आपण अशाच परंपरेची ओळख करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत ज्यांनी शाहिरी परंपरेला जिवंत ठेवलंय असे ज्येष्ठ शाहीर, नाट्य कलावंत शाहीर दामोदर वजिरगावकर आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार अण्णा. शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज आपण त्यांच्याकडून महाराष्ट्राला ही जी एक मोठी परंपरा लाभली आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. अण्णा, खरं तर खूप मोठी परंपरा आहे ज्यातून लोककलावंत घडले, महाराष्ट्र घडला, आपण घडलो. एवढी मोठी परंपरा आहे जी तुम्ही तुमच्या लोककलेतून ती जिवंत ठेवली आहे. हा खूप मोठा 50 वर्षांचा इतिहास आहे. अख्खं आयुष्य तुम्ही त्याच्यासाठी वेचलं आहे. तर त्याची सुरुवात कशी झाली हे आमच्या या पिढीला ऐकायला खरंच खूप आवडेल. पण अण्णा, त्याआधी आपल्या या परंपरेची झलक आपण इथे प्रेक्षकांना दाखवू शकतो का? यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुत स्तुनवन्ति दिवेष्टवेर वेदे साङ्गपदक्रमोपनिषदेर गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः. वंदन करुणी आदिगणाला, वंदन करुणी आदिगणाला, गातो आज मी गाण्याला, गातो आज मी गाण्याला, गातो आज मी गाण्याला. जमली मंडळी, शुभ प्रसंगी जमली मंडळी, शुभ प्रसंगी. शुभ प्रसंगी जमली मंडळी, शुभ प्रसंगी जमली मंडळी. कार्यक्रम हा पाहण्याला, कार्यक्रम हा पाहण्याला. वंदन शाहीर दामोदर तुम्हा पुढे, शाहीर दामोदर तुम्हा, शाहीर दामोदर तुम्हा पुढे, शाहीर दामोदर तुम्हा पुढे. आला आशीर्वाद घेण्याला, आला आशीर्वाद घेण्याला. वंदन
खरंच हे ऐकून आपण जेव्हा म्हणतो की शाहिरी परंपरा किंवा शाहीर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं परंपरेचं एक जिवंत लक्षण आहे हेच वाटलं. म्हणजे ऐकूनच असं एक स्फुरण येतं ना तसं झालं. तर अण्णा ही एवढी मोठी 50 वर्ष झाली ही परंपरा, पण तुमची सुरुवात कशी झाली? तसं लहानपणी आमच्या आईचा आवाज खूप चांगला. आई गात गेल्या आरत्या भजनं आणि जात्यावरच्या ओव्या विशेषतः. त्या वातावरणात मी ऐकत गेलो नेहमी लहानपणी. शाळेत घातलं मला, शाळेत गेलो, त्या गाण्याचे संस्कार होतेच आईच्या. शाळेत गायला लागलो, कवितेला चाली लावून गात गेलो. वर्गामध्ये गुरुजी नाही आले की कवितेला चाली लावायचं आणि म्हणायच्या. एक दिवशी गुरुजीनं ऐकलं, अरे म्हणजे हे पोरगं चांगलं गाणं म्हणते, याला गाणे म्हणायला हवं. एक गुरुजींना नाद होता गाण्याचा. मग ते वर्गावर आले की त्यांनी सांगायचं, दामू गाणं म्हणून दाखव बरं एक छानपैकी. म्हणायचं मी. गुरुजी खुश, आम्ही तर भलतीच खुश. अशी परंपराच चालली ती. दररोज ते गुरुजी आले की एक कविता म्हणायला लावायची. एक शाहिरी पथक आलं तिथे, म्हणजे शाहीर अण्णा चव्हाण लोह्याचे त्यांचं पथक आलं तिथे शाळेमध्ये. आणि त्यांनी एक कला पथकामध्ये गाणे काही सादर केले. मग आमच्या गुरुजीनं सांगितलं की म्हणजे शाहीर आमचं एक पोरगं छान गाणे म्हणते हो, त्याला म्हणून द्या ना तुमच्यासोबत गाणं. ते गाणं त्याला म्हणून दाखवलं मी. ते गाणं त्यांनाही खूप आवडलं, आवाज आवडला. आणि त्यांनी आमंत्रण दिले की तू आमच्या गावाला एक यात्रा आहे, त्या यात्रेमध्ये ये, तुला चान्स देऊन बघू, तुझं आमचं जमलं तर बघू, चांगलं होईल. त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या लोह्याला गेलो मी. त्यांच्या यात्रेमध्ये उभं राहिलो. त्यांचे 12-13 लोकांचा संच, सगळे टाईट कपडे इस्त्री केलेले असे ते कलाकाराचे. नेहरू शर्ट, चुडीदार, पायजमे, फेटे, जॅकेट. आणि मी आपलं साधा बैंगन छाप कपड्याचे चड्डी आणि शर्ट घातलेला पोरगा जाऊन उभं राहिलो. ते लोक म्हणजे हे नवीन कोण आणलं रे पोरगं? ते म्हणजे पोरगाचा आवाज चांगला आहे. मग म्हणायला हवं की त्याला, लोकांचा आवाज आला की त्याला म्हणायला हवं की त्याला काही येते की नाही. तू म्हणतोस का रे? हो म्हणतो. म्हणलं एक गाणं. ते गाणं असं होतं, सोडून या गेले आम्हाला वीर जवाहरलाल, आम्हाला वीर जवाहरलाल, सोडून या ते गेले आम्हाला वीर जवाहरलाल, गेले वीर जवाहरलाल. लोकांनी टाळ्या वाजवल्या आवाजावर. फक्त त्यांना गाण्याशी मतलब नव्हता, आवाज खूप चांगला होता. अरे म्हणले शाहीर पोरगं चांगला, याला घे म्हणले तुझ्यातच. आणि तेव्हापासून त्यांच्यामध्ये ॲडजस्ट झालो. गंमत अशी झाली, सारखे कार्यक्रम व्हायचे. माझं ते बाकी शाळेकडे लक्ष नाही. शाळा बंद झाली. माझे कार्यक्रम तसं म्हणजे मी PUC गेलो. PUC झाली. काल आले नोकरीचे, ग्रामसेवकाचे आले, तलाट्याचे आले, शिक्षकाचे आले. माझ्याबरोबरचे पोरं 7वीपासून मास्टर झाले. पण मला त्यात इंटरेस्ट नव्हता. मला त्याचा म्हणजे आनंद नव्हता. मला फक्त कलेचा आनंद. मला फक्त गाणं आणि खाणं या दोनच गोष्टी आवडीच्या होत्या. आणि तीच कला तुम्ही पुढे आता बस जोपासली. अशा प्रकारे चालू झालं. असं चालत असताना महाराष्ट्रभर कार्यक्रम केले मी. खूप महाराष्ट्रभर कार्यक्रम केले. महाराष्ट्रभर एवढे महाराष्ट्रच नाही, 6 प्रांतामध्ये कार्यक्रम केले. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रा, तुमचं गुजरात आणि गाझियाबादला सुद्धा कार्यक्रम झाले. तुमच्या मुंबईला झाले, नागपूरला झाले, सोलापूरला झाले, कोल्हापूरला झाले. मुंबईच्या कार्यक्रमामध्ये तर ते रिसेप्शन सेंटर नावाचा प्रकार आहे. रिसेप्शन सेंटर म्हणजे त्या मुंबई नगरीचा मोह धरून काही पोरी तरुणी आलेल्या तिथं करिअर करण्यासाठी आणि फसल्या जाळ्यामध्ये फसल्या. त्यांना पोलिसांनी सोडवणूक केली आणि त्या रिसेप्शन सेंटरमध्ये त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना तिथे ठेवलं. त्या कार्यक्रमात तिथं आम्हाला त्या रिसेप्शन सेंटरमध्ये कार्यक्रम करण्याचा योग आला. जेलमध्ये, सेंट्रल जेलमध्ये कार्यक्रम केले. इथल्या संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये कार्यक्रम केला. भंडाऱ्याच्या कारागृहामध्ये कार्यक्रम केले. म्हणजे असे भरपूर कार्यक्रम ठिकाणी म्हणजे कार्यक्रम केले. आणि तेव्हापासून जी परंपरा किंवा जी सुरुवात झाली तो आज 50 वर्ष तुम्ही शाहिरी परंपरा करत आहात. शाहीर, मला एक सांगा की
म्हणजे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत शाहिरीचे, म्हणजे जसं आपण लोकशाहीर म्हणतो किंवा भीमगीत शाहीर, तशी तुमची परंपरा कोणती आहे? आता तसे लोकशाहीर आहेत, शिवशाहीर आहेत, भीमशाहीर आहेत. आता मी खरं म्हणजे शिवशाहीर आणि लोकशाहीर या दोन प्रकारामध्ये माझं म्हणजे चालू आहे बरं का. तसं लोकशाहीर गात असताना लोककलेचे काही प्रकार बी सादर केले. शिवाजी महाराजांचे पोवाडे सादर केले प्रत्येक ठिकाणी. वाळपई नावाचं एक ठिकाण आहे तिथे, मिलिटरीचा कॅम्प होता वाळपईला. मग तिथे मिलिटरीचे साहेब होते, चव्हाण साहेब. कार्यक्रम चांगला झाला. त्या कार्यक्रमामध्ये एक गीत असं सादर केलं मी, मिलिटरीचा फार्स होता, फार्स. ते गीत असं होतं, या देशाच्या रक्षणापायी, या देशाच्या रक्षणापायी धनी माझं लढाईला जाई, हो धनी माझं लढाईला जाई, हो धनी माझं लढाईला जाई. या देशाच्या रक्षणापायी, या देशाच्या रक्षणापायी धनी माझं लढाईला जाई, धनी माझं लढाईला जाई. कार्यक्रम खूप छान वाटला, लोकांनी टाळ्या वाजवल्या. तिथले ऑफिसर जे प्रमुख होते इतके खुश झाले. अण्णा, मला सांगा की तुम्ही नाट्य कलावंतही आहात, बरोबर? मग नाट्य कलावंत आहात तर रंगभूमीवर अशी किती नाटकं आणली तुम्ही, किंवा काही नाटकात काम केलं का? हो हो हो, भरपूर तसे भरपूर कार्यक्रम केले. पण नाटकामध्ये कार्यक्रम करत असताना आम्हाला महिला विभागाचं जरा चणचणच भाषा आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये महिला मिळायच्याच नाहीत. मग मी कोल्हापूरहून म्हणून आणायचं, म्हणजे ज्यांना आपण सेकंड हिरोईन म्हणतो, म्हणजे साईड हिरोईन ज्याला आपण म्हणून, त्या साईड हिरोईन आणायचं. कारण पैशाचे बी परवडायचं नाही ना आम्हाला, पैशानं बी. त्या साईड हिरोईन आणायच्या, त्यांच्याकडून 2 डान्सर आणि 1 गायिका, अशा 3 मुली आणायच्या कोल्हापूरवरून. आणि कार्यक्रमामध्ये सहभाग अशा प्रकारे हुंडा आधी, बायकोनंतर, कशी केलीस माझी दैना, 4 हाना पण पुढारी म्हणा, देवा घरचा न्याय, असे बरेचसे म्हणजे नाटकं केली. आणि ते फक्त गणपतीला करत गेलो अगोदर. नंतर तिकिटाचे शो वाढले, लोकांची मागणी झाली कार्यक्रम पाहिजे, मग तिकीट शो देत गेलो आम्ही. अण्णा, खरं तर शाहिरी परंपरेमध्ये तुम्ही नाट्य कलावंतही आहात. अनेक नाटकं तुम्ही रंगभूमीवर आणली, काम केलं. तर ही सुरुवात कशी झाली? तसं 1982ला मी सहयोग नाट्य मंडळ नावाची संस्था स्थापन केली. आणि मग आमच्या इकडे महिला विभाग कमीच म्हणून कोल्हापूरच्या लेडीज आणायचे मी कार्यक्रमासाठी. जवळजवळ 20-22 नाटकं सादर केली. सुरुवातीला गणपती उत्सव, त्यानंतर मग तिकीट शोवर अशा लोकांच्या मागणीप्रमाणे कार्यक्रम करत गेलो. त्यामध्ये हुंडा आधी, बायकोनंतर, कशी केलीस माझी दैना, 4 हाना पण पुढारी म्हणा, हा देवा घरचा न्याय वगैरे वगैरे असे 20-22 नाटकं सादर केली. अच्छा, म्हणजे 20 नाटकं जवळजवळ तुम्ही त्यावेळेला त्या संस्थेतर्फे सादर केली. हो. शब्दांच्या वाटेवर. अण्णा, हे नाटक करताना किंवा अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम करताना अनेक गीतं तुम्ही गायली असतील, तर त्यातलं एखादं गीत आम्हाला ऐकायलाही आवडेल. चल हिरा मोती, चल गती गती. ग्रामीण जीवनातलं हे वर्णन असलेले गीत. एक जावाई आपल्या सासरवाडीला चाललेला आहे, गाडीला बैल जुंपलेले आहेत आणि निघालेला आहे तो. त्या हिऱ्या मोत्याचं नाव आहे त्या बैलांचं. तो आपल्या बैलाला म्हणतो, चल हिरा मोती, चल गती गती, सासऱ्याचं गाव माझ्या सासऱ्याचं गाव. चल हिरा मोती, चल गती गती, सासऱ्याचं गाव माझ्या सासऱ्याचं गाव. घाट माथ्यावरी डोंगराच्या तिरी, घाट माथ्यावरी डोंगराच्या तिरी, घाट माथ्यावरी डोंगराच्या तिरी, घाट माथ्यावरी डोंगराच्या तिरी. चल हिरा मोती, चल गती गती, सासऱ्याचं गाव माझ्या सासऱ्याचं गाव. घाट माथ्यावरी
जवळून ओढा वाहे मंद मंद, अहो जवळून ओढा वाहे मंद मंद, रान फुलाचा कसा सुटला सुगंध, रान फुलाचा कसा सुटला सुगंध, रान फुलाचा कसा सुटला सुगंध. मोसंबी नारंगी द्राक्षाची बाग, अहो मोसंबी नारंगी द्राक्षाची बाग, केळी रताळी आणि भुईमुग शेंग, केळी रताळी आणि भुईमुग शेंग, केळी रताळी आणि भुईमुग शेंग. आहे सासऱ्याचा मार ओ, आहे सासऱ्याचा मार, किती खाल किती चाल घाट बांध्यावर बसले होते मामाजी, बांध्यावर बसले होते मामाजी, दुरूनच हाकाली राम राम हो दाजी, दुरूनच हाकाली राम राम हो दाजी, दुरूनच हाकाली राम राम हो दाजी. धाकली लेहुनी लई गुणाची माझी, धाकली मेहुनी लई गुणाची माझी, वावरामध्ये खुडीत होती आंबाड्याची भाजी, वावरामध्ये खुडीत होती आंबाड्याची भाजी, वावरामध्ये खुडीत होती आंबाड्याची भाजी. लई रूपवान, लई रूपवान झालं पाहून बेभान घाट सासूबाई आमच्या म्हणजे रत्नाची खान, अहो सासूबाई आमच्या म्हणजे रत्नाची खान, पोळी तूप खात मी ते आरमान, वर्ण किती गुण जणू आई समान घाट माथ्यावर. गाडी माझी घुंगराची रोडवरून फिरली, अहो गाडी माझी घुंगराची रोडवरून फिरली, सासरच्या एसी मध्ये हळूनच शिरली, सासरच्या एसी मध्ये हळूनच शिरली, सासरच्या एसी मध्ये हळूनच शिरली. एसीला लागून पिवळी हवेली, अहो एशीला लागून पिवळी हवेली, दारातच उभी होती एक नार नवेली, दारात उभी होती एक नार नवेली, दारात उभी होती एक नार नवेली. मला पाहणार ओ, मला पाहणार पाहुणी लाजणार वा अण्णा, खरंच खूप छान. म्हणजे ही परंपरा काय आहे हे पुढच्या पिढीपर्यंत का सोपवलं पाहिजे हे सगळ्या ह्या गीतांमधून आपल्याला कळतंय. खरं तर अण्णा, महाराष्ट्र शाहीर किंवा महाराष्ट्रातला शाहीर आणि शिवाजी महाराज यांचं सुद्धा एक अभेद्य असं नातं आहे आणि अनेक कवणं तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली, तर ती काय आहे त्यांच्याविषयी ऐकायला आवडेल. छत्रपती महाराज हे आमचं आराध्य दैवत, ते तर आमच्या रोमारोमातच भिनलेलं आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला बाळशुभांचा, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने जे संस्कार केले त्यांच्यावर ते
बालपणापासूनच पाळण्यामध्ये घातलेलं आहे शिवाजी महाराजांना आईनी, आणि पाळणा गात आहेत, अंगाई गीत गात आहेत. ते गीत अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे ते संस्कारी गीत आहे. तसं संस्कार घडवणं फार गरजेचं आहे. ते संस्कार घडवले जिजामातेने, ते या कोणातून मी सादर करतो. शिवबाळा ही वेगळीच अंगाई, निजू नकोस जागा राही. शिवबाळा ही वेगळीच अंगाई, निजू नकोस जागा राही. वनपरा फुलांच्या राण्या, ज्या विसरून जुन्या कहाण्या, ज्या कृष्ण कथा रामायण ही गाई, निज नकोस जागा. सत्वरी पाळना सोडा, सन्मित्र मावळे जोडा, गंगस्थळ आरिते फोडा. यश देईल रे, यश देईल रे तुला भवानी आई, निज नकोस जागा. अण्णा खरंच खूप छान. म्हणजे हा जो शाहिरी परंपरेचा इतिहास जो तुम्ही आम्हाला एवढा सांगितला, आणि इतकी जुनी परंपरा की ज्यातून समाज घडत गेला, समाज प्रबोधन होत गेलं, आणि एका कलावंताला काय हवं असतं, अगदी कसलीही समजण नसली तरी आपल्या कलेतून, आपल्या कलेमधून तो समाजापर्यंत आपली कला पोहोचवतो आणि समाजाला समृद्ध करण्याचं, मार्ग दाखवण्याचं एक साधन बनतो. शाहिरी परंपरा ही त्यातलीच एक परंपरा आहे. अण्णा, तुमच्या या पोवाड्यातून, गाण्यातून आणि या सगळ्यांमधून ही शाही परंपरा तुम्ही आमच्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी खरंच तुमचे खूप आभार. आपल्या ह्या कार्यक्रमाची सांगता आपण अण्णा हे जे शूरवीरांनी ज्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या गाण्याने करूया आणि या कार्यक्रमाचा समारोप करूया. व्यर्थ न हो बलिदान तयांचे, व्यर्थ न हो बलिदान, व्यर्थ न हो बलिदान तयांचे, व्यर्थ न हो बलिदान, व्यर्थ न हो बलिदान तयांचे, व्यर्थ न हो बलिदान. तुमच्या माझ्या देशासाठी, तुमच्या माझ्या देशासाठी जानी अर्पिले प्राण, जानी अर्पिले प्राण. व्यर्थ न अल्लाह येशू वाहेगुरु, अल्लाह येशू वाहेगुरु, हो अल्लाह येशू वाहेगुरु, अल्लाह राम कृष्ण आणि बौद्ध धरू, राम कृष्ण आणि बौद्ध धरू. दाही दिशा आणि चंद्र सूर्य ही, दाही दिशा आणि चंद्र सूर्य ही, त्यांना तुमचा अभिमान,
त्यांना तुमचा अभिमान वेतन तुमच्या माझ्या देशासाठी तुमच्या जानी अर्पिले प्राण जानी अर्पिले प्राण